बजाजनगरच्या इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरातील दिशा कॉम्प्लेक्समधील हॉटेल सिल्वर इन 147 येथील दारू दुकानाला स्थानिक महिलांनी तीव्र विरोध केला आहे। बुधवारपासून संतप्त महिला आणि रहिवाशांनी दुकानासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे। दुकानाला विरोध करत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। वाळूज MIDC नागरी भागातील आर्यम सेक्टरमध्ये ही मद्य विक्रीचं दुकान सुरू आहे। परिसरात शाळा, बँका, खाजगी कार्यालय, शिकवणी वर्ग आणि धार्मिक स्थळे असल्याने महिला, विद्यार्थी आणि भाविकांची मोठी वर्दळ असते। मात्र दुकानामुळे या भागात मद्यपींचा वावर वाढला असून नशेत असलेल्या व्यक्तींकडून महिलांची छेडछाड, अश्लील संभाषण आणि इशारे करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। त्यामुळे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की विशेष म्हणजे हे दुकान बंद अथवा स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक रहिवासी 2018 पासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे। यापूर्वी उपोषण, आंदोलने तसेच मुंबई मंत्रालयापर्यंत धाव घेऊनही प्रश्न सुटलेला नसल्याचा दावा महिलांनी केला आहे। आता पुन्हा एकदा रणरागिणींनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। सदरील दारू दुकान तातडीने बंद अथवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लेखी निवेदन देण्यात आले आहे। यावेळी अलका गाडे, माया घोरपडे, सुप्रिया कोरणवार, माया बहादुरे, कांचन शेवाळे, शकुंतला गिड्डे, रुपाली पाटील, सोनल गावंडे, शोभा राजुळे, शालिनी शिरवाळे, यमुना बुलबुले, भारती चौधरी, जगन्नाथ कोळी यांच्यासह इंद्रप्रस्थ कॉलनीतील अनेक रहिवासी आंदोलनात सहभागी झाले। 8 वर्षाचा पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता प्रशासन या महिलांच्या मागणीवर काय निर्णय घेतं याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष आहे। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। आणि आमच्या घरासमोर एक सिल्वर इनचं बियर बार झालेला आहे। तर त्याच्या संदर्भात मी 2 शब्द सांगते की बाबा जसं लहान मुलं, लेकरे सगळे, जवळ शाळा आहे एक 10 फुटाच्या अंतरावर आणि आमच्या उमऱ्याला लागूनच, भिंतीला भिंतच लागूनच बियर बार काढलेला आहे। तर आम्हाला आमची सरकारला अशी मागणी की बाबा हे बियर बार लवकरात लवकर बंद करावं किंवा दुसरीकडे शिफ्ट करावं किंवा काही त्याचा एक लवकर निर्णय घ्यावा, एवढी आमची इच्छा आहे। आणि कालपासून उपोषण महिलांनी चालू केलेलं आहे। मग आता हे गव्हर्नमेंटला आमची एकच मागणी आहे की जितकं प्रयत्न करता येईल तेवढं करा। आमचं हे 2018 पासून चालू आहे। आम्ही वेळोवेळी ठिकठिकाणी कागदपत्र वेळोवेळी सगळं आम्ही जे काही कायदेशीर असतं ते सगळं आम्ही केलेलं आहे। हे करून सुद्धा आम्हाला समोरची पार्टी त्रास देतीये, माणसं लावून काही पण म्हणजे विचित्र करतात, शरीराला हात लावतात, हे ते त्यांच्या भावनेने गाणे म्हणतात, मोठ्याने काही पण असं गलिच्छ बाते करते। मग आता बघा हे सरकारला काय करायचं काही नाही, तुम्ही ठरवा की जसं महिलांना जेणेकरून त्रास होणार नाही किंवा आमच्या मुलाबाळांना त्रास होणार नाही किंवा आमच्या मुलींना कुणी वाकड्या नजरेनं बघावं नाही। जर आमची सर्वसाधारण माणसाची जर सगळ्याला कनवाळा येत असेल तर हा लवकर निर्णय घ्यावा, एवढी विनंती आमची। बार इथं टाकल्यापासून आमच्या लहान लहान नाती आहेत, मुली आहेत, शेजा पाजारी सगळे बजाजनगरला आता इथं सगळे महिला मंडळ, सगळे फॅमिलीचेच घर आहेत। आम्ही त्यांना गोडीच सांगितलं होतं की इथे नको असलं काय, आमच्या पुरी बाहेर यायला घाबरत्यात आणि ही दारू पिऊन धिंगाणे करतात, काय काय घाण गाणे बोलतात, काय काय पुरी घाबरायला लागलेत आमच्या। मागणी आमची एवढीच आहे की ह्यानं इथनं हलवावं तरी, नाही तर काय ती तुम्ही तरी ठरवा काय करायचं काय नाही ती, नाहीतर आम्ही याचं काय जागेवर ठेवणार। मग पुन्हा काय झाल्यावर बोलू नका। मग ह्या आमच्या इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये 2018 पासून ज्या वेळेस ह्या सिल्वर बार इन यांनी बारचं सुरू केलं, त्या 2018 पासून आम्ही सर्व इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरिक सातत्याने म्हणजे विरोध करत आहे, पाठपुरावा करत आहे। आम्ही ग्रामपंचायत झाले, कलेक्टर ऑफिस झालं, अधीक्षक झालं, तसेच मंत्रालय झालं, या सर्वांकडे कोर्ट कचेरी करून झाले तरी आमचा निर्णय लवकरात लवकर जोपर्यंत लागत नाही, कारण आमच्या इथल्या महिलांना, आम्हा नागरिकांना याचा वेळोवेळी त्रास होतोय आणि बार मालक वेळोवेळी आमच्या महिलांना, आम्हाला शिव्या व धमक्या देत आहेत। तर ह्या धमक्यांना व शासनाने लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा व आमच्या इथून
इंद्रप्रस्थ कॉलनीतून हा बार लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, नाहीतर आमच्या नागरिकांना जो काही त्रास होत आहे त्याची जबाबदारी ही शासनाने घ्यावी, अशीच आमची कडकडीची विनंती आहे. लवकरात लवकर हा बार इथून हलवण्यात यावा ही नम्र विनंती.